हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ब्रह्मदेवांद्वारे भगवान शिवांचे सांत्वन. तर आता आपण 29वा श्लोक वाचूया. आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करतोय त्यात आपल्याला यश मिळो. भाषांतर. त्या स्वर्गीय वनामध्ये लाल माना असलेले पुष्कळ पक्षी होते. कसे पक्षी होते? त्यांचं जी मान होती पक्ष्यांची ती लाल होती आणि त्यांचा मधुर ध्वनी भ्रमरांच्या गुंजारवा समवेत मिसळून जात होता. हे जे पक्षी होते ते काय करत होते? मधुर ध्वनी आवाज करत होते आणि तिकडे भ्रमर पण गुंजारव करत होते असं. तर एकमेकांचे आवाज मिक्स होत होते, मिसळून जात होते. त्याचप्रमाणे तेथील तलावांमध्ये काय होतं? कलरव करणाऱ्या पुष्कळ हंसांनी भरलेला होता तो तलाव. आणखीन काय होतं? तसेच दृढ देठाच्या कमलपुष्पांनी सुशोभित झालेले होते. तिकडे अतिशय सुंदर त्या तलावांमध्ये सुंदर सुंदर कमळ फुलं सुशोभित होती आणि त्याचे देठ कसे होते? दृढ होते, मजबूत होते असं दिलेलं आहे इथे. म्हणजे इतकं सुंदर ते स्वर्गीय वन होतं. त्यात खूप सुंदर तलाव होते, पक्षी होते, भ्रमर होते आणि तिकडे हंस होते आणि सुंदर कमळ फुललेलं होतं. तात्पर्य: त्या वनाची शोभा अनेक तलावांच्या अस्तित्वामुळे अधिकच वृद्धिंगत झाली होती. जे वन तर सुंदर होतंच, हिरवगार, आणि त्यात काय होते? सुंदर सुंदर तलाव होते. त्यामुळे आणखीन सौंदर्य वाढलं. येथे असे वर्णन आहे की त्या तलावांमध्ये विविध प्रकारची कमळे असल्यामुळे आणि पक्षी तसेच गुंजारव करणाऱ्या भ्रमरांशी क्रीडा करीत गाणारे हंस असल्यामुळे ते तलाव अधिकच शोभायमान झाले होते. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करता ते स्थान किती सुंदर असेल आणि त्या स्थानावरून जाणाऱ्या देवांनी त्या वातावरणाचा किती आनंद घेतला असेल याची मनुष्य कल्पना करू शकतो. हो, आपण खरंच कल्पना करू शकतो की किती सुंदर असेल ते. या पृथ्वीवर मानव निर्मित अनेक रस्ते आणि सौंदर्य स्थळे आहेत. हो, आपण पाहतो. परंतु यांपैकी कोणत्याही स्थळाचे सौंदर्य वर वर्णन केलेल्या कैलासाच्या सौंदर्यास मागे टाकू शकत नाही. बरोबर आहे. आपल्या इकडचं सगळं आहे सौंदर्य स्थळ, ह्याच्यापेक्षा कैक पटीने जबरदस्त वर्णन आता आपण कैलास पर्वताचं सौंदर्याचं ऐकलं. ठीक आहे. 30व्या श्लोकाला जाऊया. भाषांतर. या सर्व वातावरणीय वैशिष्ट्यांनी चंदनवनात कळपाने फिरणाऱ्या वन्य हत्तींना प्रक्षुब्ध केले होते. तिकडे काय होतं? चंदनाचे वन पण होतं आणि त्या वनात कळपांनी फिरणारे खूप हत्ती होते. त्या हत्तींचं काय झालं? ते हत्ती उत्तेजित झाले आणि वनामध्ये वाहणाऱ्या वायूने तेथील यक्ष स्त्रियांची, तिकडे यक्ष आहेत स्त्रिया, त्यांची मने लैंगिक सुखासाठी उत्तेजित केलेली होती. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, भौतिक जगामध्ये जेव्हा प्रसन्न वातावरण असते तेव्हा विषयी लोक म्हणजे ज्यांना इंद्रिय तृप्तीची खूप इच्छा आहे, भोग घेण्याची खूप खूप इच्छा आहे, असे विषयी लोकांच्या मनात त्वरित लैंगिक भूक जागृत होते. अशी प्रवृत्ती या भौतिक विश्वामध्ये सर्वत्रच असते. केवळ या पृथ्वीवरच नव्हे तर उच्चतर ग्रह लोकांवरही ती आढळते. भौतिक जगातील जीवांच्या मनांवर या वातावरणाचा जो प्रभाव होतो त्याच्या अगदी विरुद्ध प्रकारचा प्रभाव आध्यात्मिक जगातील वातावरणाच्या वर्णनाचा होतो. म्हणजे काय आहे की भौतिक जगातले जीव आहेत त्यांच्या मनावर काय होतो? जो वातावरणाचा प्रभाव होतो. म्हणजे जसं सुंदर वातावरण मिळालं की त्यांना लगेच इंद्रिय तृप्ती करावं असं वाटतं. पण आध्यात्मिक जगात काय होतं? त्याच्या विरुद्ध प्रभाव आहे. आध्यात्मिक जगात त्याच्या वातावरणाचा वर्णनाचा होतो. कसं ते पुढे सांगितलेलं आहे. आध्यात्मिक जगतातील स्त्रिया
या भौतिक जगातील स्त्रियांपेक्षा कैक पटीने अधिक सुंदर असतात. हा म्हणजे पुढच्या आध्यात्मिक जगतातल्या प्रचंड सुंदर आहेत. कुठच्या या आपल्या भौतिक जगातल्या पेक्षा. ठीक आहे. आणि तेथील म्हणजे आध्यात्मिक जगातला सांगितलं. आणि तेथील आध्यात्मिक वातावरण ही कसं आहे, अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. हा म्हणजे एक तर त्या सुंदर, तिकडचं वातावरण अतिशय सुंदर, मधुर, मनमोहक, तथापि म्हणजे परंतु इतकं सुखावह, आल्हाददायक वातावरण असलं कुठे आध्यात्मिक जगतातलं, तरी तेथील निवासी जे आहेत त्यांची मने प्रक्षुब्ध होत नाहीत. त्यांची मनं कधीच विचलित होत नाहीत. का? कारण आध्यात्मिक जगामध्ये अर्थात वैकुंठामध्ये निवाशांची म्हणजे तिकडच्या राहणाऱ्यांची आध्यात्मिक मने कशात तल्लीन झालेली आहेत ते सांगतात. त्यांची मने भगवत यशाचे गुणगान करण्याच्या दिव्य ध्वनीमध्ये इतकी तल्लीन झालेली असतात. कशात? भगवत यशाचे गुणगान. यश म्हणजेच कीर्ती, कीर्तीवरून येतं कीर्तन. म्हणजेच काय, हे तिकडचे जे निवासी असतात ते भगवंतांच्या गुणांचं कीर्तन करण्यामध्ये, त्या कीर्तनाच्या दिव्य ध्वनीमध्ये इतकी तल्लीन झालेली असतात त्यांची मनं की त्यांच्या अशा आनंदापुढे म्हणजे हे जे भगवंतांचं गुणगान करण्याच्या दिव्य आनंदापुढे इतर कोणत्याही प्रकारचा आनंद श्रेष्ठ ठरू शकत नाही. कळलं? म्हणजे सर्वात बेस्ट काय आहे, भगवंतांचं कीर्तन करणं, गुणगान करणं. कारण की जर आपलं कधीही मन विचलित झालं आणि आपण भगवंतांचं कीर्तन केलं तर आपण त्वरित भगवंतांच्या सेवेत जोडले जातो. भगवंतांच्या गुणगान, त्यांचं यश आहे, त्यांचं सौंदर्य आहे याचं वर्णन करता करता आपल्या ज्या मनातले खराब विचार आहेत ते निघून जाऊ शकतात. भौतिक जगामध्ये आता इकडचं सांगतायत प्रभुपाद, भौतिक जगामध्ये सर्व सुखांची परम अवधी म्हणजे सर्वोच्च सुख असलेलं अगदी लैंगिक सुखही आध्यात्मिक जगातील निवासांच्या म्हणजेच राहणाऱ्यांच्या आनंदास मागे टाकू शकत नाही. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की आध्यात्मिक जगातलं जे सुख आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. दुसऱ्या शब्दात वैकुंठ लोकांत श्रेष्ठ वातावरण आणि सुखसोयी असून देखील तेथे लैंगिक जीवनाची प्रेरणा नसते. आध्यात्मिक जगतात लैंगिक जीवन नाहीये. भगवद्गीतेत 2.59 मध्ये म्हटल्याप्रमाणे परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजेच काय आहे, उच्चतर जेव्हा मनुष्याला उच्चतर रस जेव्हा मिळतो तेव्हा तो काय आहे, खालचा रस उपभोगायला जात नाही, अशा वर्णनाचं आहे. तर काय इथे प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक जगतातील निवासी अध्यात्मामध्ये इतके प्रबुद्ध असतात, इतके गढून गेलेले असतात की अशा आध्यात्मिकतेच्या सानिध्यात लैंगिक जीवन अगदीच तुच्छ असते. ठीक आहे, काही प्रश्न आहेत का? नाहीतर 31व्या श्लोकाला आपण जाऊया. भाषांतर बघूया. देवांनी हेही पाहिले की तेथील सरोवरांच्या काठांवरील म्हणजे कुठचं, हे सगळं कैलास पर्वतावरचं आहे. कैलास पर्वतावरील सरोवरांच्या काठांवरील स्नानघाट आणि त्यांच्या पायऱ्या वैदुर्य मण्यांनी बनविलेल्या होत्या. वैदुर्य मणी म्हणजे काय, अतिशय सुंदर असे रत्नसारखे मणी असतात. ते खूप महाग असतात, असे मौल्यवान असतात. असे मण्यांनी काय स्नानघाट बनवले होते. पायऱ्या वगैरे असतात ना त्या. म्हणजे ते किती ऐश्वर्यपूर्ण आहे सगळं ठिकाण हे आपण कल्पना करू शकतो. ती सरोवरे कमळांनी भरलेली होती. अशा सरोवरांजवळून जाताना ते एक प्रचंड वटवृक्ष असलेल्या स्थानी पोहोचले. काय, असे सरोवर जवळून जाता जाता पुढे त्यांना एक मोठा वटवृक्ष दिसला. तर वटवृक्ष म्हणजे काय, वडाचं झाड. तर आपण सगळ्यांनीच वडाचं झाड बघितलंय. तर वडाचं झाड कसं असतं, त्याला पारंब्या असतात बघा, खूप साऱ्या. म्हणजे इथे झाड सुरू झालंय पण त्याचा विस्तार असा प्रचंड असतो.
तर तेच हे दिलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये 32वा श्लोक भाषांतर. तो वटवृक्ष 800 मैल उंच होता. एकदम प्रचंड उंच होता 800 मैल. जर आपण ह्याच्यात बघितलं श्लोकामध्ये तर दिलेलं आहे योजन शत असं, म्हणजे 100 योजन होता. 100 योजन म्हणजे काय 800 मैल. आणि त्याच्या शाखांचा विस्तार म्हणजे अशा पारंब्यापासून जे असं वाढत जातो झाड, त्याचा विस्तार किती होता 600 मैलाच्या परिसरात सभोवार पसरलेला होता. म्हणजे आपण बघू शकतो की असं प्रचंड मोठं वनच्या वन काय त्या वटवृक्षाचे अशा शाखा पसरलेल्या होत्या. त्या झाडाची दाट सावली तेथे पडलेली होती आणि तेथील तापमान ती जी सावली होती ती नित्य थंड ठेवीत होती. मात्र असे असूनही तेथे पक्ष्यांचा किलबिलाट मुळीच नव्हता. असं बघितलं जातं की वृक्ष असले का पक्षी असतात, त्यांची घरटी असतात. त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात तात्पर्यात. सामान्यपणे प्रत्येक वृक्षावर पक्ष्यांची घरटी असतात आणि पक्षी संध्याकाळी तेथे एकत्र येऊन मोठाच कोलाहल करतात. सगळे दिवसभर सगळीकडे चारा पाण्यासाठी पक्षी फिरतात आणि संध्याकाळी मात्र आपल्या घरट्यात विश्रांती घेण्यासाठी येतात. तेव्हा खूप कलकलाट त्यांचा चाललेला असतो, कोलाहल म्हटलंय त्याला. प्रत्येक पक्षी बोलत असतात त्यावेळी. तथापि या वटवृक्षावर घरटी नव्हती, घरटी नसल्याचे दिसते आणि म्हणून तो थंड, शांत आणि निशब्द होता. म्हणजे तिकडचं वातावरण काय होतं, घरटी नसल्यामुळे काय होतं, वातावरण ते अगदी शांत आणि निशब्द होतं. तेथे उष्मा म्हणजे गरमी अथवा ध्वनी म्हणजे आवाजाचा त्रास नव्हता आणि म्हणून ते स्थान ध्यानासाठी अतिशय योग्य होते, ध्यान करण्यासाठी. आता शिवजी आहेत प्रसिद्ध ध्यान करण्यासाठी, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यांच्यासाठी आणि त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांना भेटायला येणारे आहेत, त्यांच्यासाठी हे अगदी खास असं स्थान, योग्य असं स्थान होतं. 33वा श्लोक भाषांतर. योगी जनांना पूर्णत्व प्राप्त करून देण्यास आणि इतर लोकांचा उद्धार करण्यास समर्थ असलेल्या त्या वृक्षाखाली भगवान शिव आसन घालून बसलेले देवांनी पाहिले. हा जो एवढा मोठा प्रचंड वटवृक्ष होता, तेथे काय आहेत, शिवजी दिसले सगळ्यांना. यांना कसे होते शिवजी, कसे आहेत, शिवजींकडे सर्व प्रकारचे लोक जातात. कसे योगी जन आहेत तेही जातात, ते ध्यान करायला शिकतात शिवजींकडून आणि काय होतात, आपल्या जीवनाचं पूर्णत्व प्राप्त करतात. हृदयातल्या परमात्म्यावर लक्ष केंद्रित करून ते ध्यान करतात योगी लोक. आणि इतर लोक काय करतात, ज्यांना जे भोगी आहेत त्यांनाही हळूहळू काय करतात, शिवजी त्यांची आध्यात्मिक चेतना वर 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 जाण्यासाठी मदत करतात. तर असे हे समर्थ असलेले हे जे शिवजी आहेत ते त्या मोठ्या वटवृक्षाखाली आसन घालून बसले होते. शाश्वत काळाप्रमाणे गंभीर असलेल्या त्या भगवान शिवांनी क्रोधाचा त्याग केला आहे असे दिसत होते. देवता कसे आले होते, देवतांच्या मनात थोडी भीती तर होती, बरोबर, कारण आता शिवजींच्या पत्नीचा म्हणजे मृत्यू झालेला आहे, हे सगळं आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की शिवजी क्रोधित आहेत का काय अजून. पण त्यांनी बघितले की काय आहे, एकदम धीर गंभीर असे शिवजी दिसत होते आणि त्यांनी क्रोधाचा त्याग केलाय असं समजत होते. तात्पर्य. या श्लोकामधील महायोगमये, जर तुम्ही 33वा श्लोकाचा सुरुवातीचा शब्द बघितला तर तस्मिन महायोगमये असं आहे. म्हणजे काय, हा श्लोक, या श्लोकामधील महायोगमय हा शब्द महत्वपूर्ण आहे. योग म्हणजे काय, भगवंतांवर ध्यान. योग म्हणजे ऍक्च्युली काय आहे, हा शब्दच आहे, युज धातूपासून तयार झालेला आहे. युज म्हणजे जोडणे, भगवंतांची जोडणे. योग म्हणजे काय, भगवंतांवर ध्यान, लक्ष देणं, ध्यान.
आणि महायोग म्हणजे काय? भगवान श्री विष्णूंच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेले जीव होय. म्हणजे काय? भगवान श्री विष्णूंची जी भक्ती करतात ती कशी केलेली आहे या जीवांनी? संलग्न आहे ते, कंटिन्यू सेवेत. असं नाही की आज केली नंतर नाही केली, असं नाही. हे भक्तीत खूप पुढे गेलेले असे सगळे महान भक्त आहेत, त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे इकडे. ठीक आहे. ध्यान म्हणजे चिंतन वा स्मरणम होय. ध्यान करणं म्हणजे काय? चिंतन करणं, स्मरणम करणं, भगवंतांबद्दल विचार करणं होय. भक्तिमय सेवेचे 9 विधी आहेत. आपण ऐकलेलं आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अंचनम, वंदनम, साख्यम, आत्मनिवेदनम. हे सगळे आपल्याला माहिती आहेत विधी. त्यातलंच स्मरणम हा एक आहे. योगी व्यक्ती आपल्या हृदयांतरी विष्णू रूपाचे स्मरण करतो. योगीला काय माहिती आहे की परमात्मा रूपात भगवंत आपल्या हृदयात राहतात. आपल्या हृदयात जे परमात्मा असतात, तर आपण जे कारणोदोषाई विष्णू पाहिले, जे पहुडलेले होते आणि प्रत्येक श्वास ते बाहेर टाकायचे, तसे त्यांच्या शरीरावर असलेल्या म्हणजे रोमछिद्र म्हणजे केसांचं जे छिद्र असतं त्याच्यातनं ब्रह्मांड बाहेर यायचे. मग ते ब्रह्मांड धारण करायला त्यात गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात. गर्भोदकशाही विष्णू काय करतात? तिथे शेषशय्येवर, अनंत शेषशय्येवर पहुडतात. आपण पाहिलं 3ऱ्या स्कंदाच्या मागच्या पानावर आपण चित्र पाहिलं होतं की गर्भोदकशाही विष्णू पहुडलेत आणि त्यांच्या नाभीतनं, बेंबीतनं काय निघालाय? कमळ निघालाय. एवढं सगळं पाहिलं. आणि मग ब्रह्माजी भगवंतांच्या आज्ञेवरून ह्या कमळाचं देठ आहे, त्यात काय? 14 भुवन म्हणजे सगळ्या सृष्टीची निर्मिती करतात. आणि सृष्टीची निर्मिती केली की सगळे जे जीव आहेत, सगळे घटक आहेत, त्याच्यात ते जीव कार्य करण्यासाठी किंवा ती सृष्टी कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक घटकामध्ये प्रवेश करतात. ते जे विष्णू असतात 3रे, त्यांना म्हणतात क्षीरोदकशाही विष्णू. म्हणजे आपण जीव आहोत, आपण आत्मा आहोत, पण आपल्या शरीरात कोण आहेत? परमात्मा आहेत हृदयामध्ये. ते आहेत परमात्मा. ते काय आहेत? भगवंतांचा 3रा पुरुष अवतार जो क्षीरोदकशाही विष्णू आहे. हा, तर हे जे योगी असतात ते नेहमी आपल्या हृदयातल्या परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतात. योगी व्यक्ती आपल्या हृदयांतरी म्हणजे हृदयाच्या अंतरी, हृदयामध्ये विष्णू रूपाचं स्मरण करतो. अशा प्रकारे भगवान विष्णूंचे ध्यान करण्यात तल्लीन असलेले अनेक भक्त त्या प्रचंड वटवृक्षाखाली स्थित होते. तिथे कोण कोण बसलं होतं ते सांगितलेलं आहे की अतिशय मोठे मोठे असे विष्णूंवर ध्यान करणारे, तल्लीन होणारे असे महान भक्त तिथे बसले होते. महा हा संस्कृत शब्द महत या प्रत्ययापासून निर्माण झाला. म्हणजे महत म्हणजे या शब्दापासून निर्माण झालाय. हा प्रत्यय जेव्हा मोठी संख्या किंवा मोठे प्रमाण असते तेव्हा वापरण्यात येतो. हा शब्द कुठे वापरण्यात येतो? मोठी संख्या किंवा मोठं प्रमाण ह्याच्याबद्दल सांगायचं असतं तेव्हा. आणि म्हणून महायोग हा शब्द दर्शवतो की भगवान विष्णूंच्या रूपाचे ध्यान करणारे अनेक महान भक्त आणि योगीजन त्या वृक्षाखाली आसनस्थ होते. सामान्यतः अशा ध्यान अभ्यासकांना भवबंधनातून मुक्त होण्याची इच्छा असते आणि यास्तव त्यांना चिदाकाशातील एखाद्या वैकुंठ लोकामध्ये प्रवेश दिला जातो. आता हे असे जे भक्त आहेत त्यांना काय करायचं आहे? ते ध्यानाचा अभ्यास करतायत. त्यांची इच्छा काय असते? भवबंधन, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे आपण आहोत ना या बंधनात अडकले, त्यातनं मुक्त व्हायची इच्छा असते. आणि त्यामुळे त्यांना कुठे प्रवेश दिला जातो? वैकुंठ लोकामध्ये. तर चिदाकाशातील सच्चित आनंद हे शब्द ऐकलेले आहेत आपण. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे काय? ज्ञानमय, आणि आनंद म्हणजे आनंदमय. तर चिदाकाशातील म्हणजे कसं? ज्ञानमय असं असलेलं काय आहे? वैकुंठ लोक आहे, जिथे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान
ज्ञाना प्रगती केल्यावर आणि भक्ती केल्यावर जाता येतं, असं वैकुंठ लोकामध्ये काय प्रवेश दिला जातो. मोक्ष म्हणजे भवबंधनातून अथवा अज्ञानातून मुक्त होणे होय. मोक्ष म्हणजे काय? एखादा जर माणूस असेल की आज आपण बघितलं की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आपण मध्ये एका तात्पर्यात बघितलं होतं. मोक्ष म्हणजे काय? हे भवबंधन आहे त्यातनं मुक्त होणं. हे जे भगवंतांना आपण विसरलेलो आहोत त्या अज्ञानातनं मुक्त होणं. आपण भौतिक जगामध्ये जन्मोजन्मी दुःख भोगत असतो का? कारण आपण आपल्या भौतिक देहाशी तादात्म्य केलेले असते. काय का भौतिक जगात दुःख भोगत असतो? कारण आपण स्वतःला शरीर समजत असतो आणि त्यानुसार आपण कार्य करत असतो. आणि मोक्ष म्हणजे जीवनाच्या अशा दुःखपूर्ण स्थितीतून मुक्त होणे. जेव्हा तो मुक्त होतो म्हणजे काय होतो की हे जे जन्म मृत्यू जरा व्याधी आहे त्यातनं तो बाहेर पडतो. जीवनाची अशी दुःखपूर्ण स्थिती आहे त्यातनं बाहेर पडणं होय. काही शंका आहे का पुढच्या श्लोकाला जायचं? हरी बोल. पुढे जाऊया. 34वा श्लोक. भाषांतर. तेथे आसनस्थ झालेले भगवान शिव हे गुह्यकांचा स्वामी असा कुबेर आणि आधीच मुक्तात्मे असलेल्या चतुष्कुमारांसारख्या संत पुरुषांनी वेढलेले होते. तेथे बसलेले भगवान शिव ऋषितुल्य आणि गंभीर होते. तर तिथे कोण कोण बसलं होतं शिवजींबरोबर? कुबेर बसला होता. कुबेर हा कोण आहे? सर्व देवतांचा संपत्तीचा खजिनदार आहे, म्हणजे राखणदार आहे. आणि तिथे आधीच मुक्तात्मे असलेले 4 कुमार. 4 कुमार जेव्हा ब्रह्माजींनी पहिले हे पुत्र निर्माण केले तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा, लोकसंख्येचा विस्तार करा. तेव्हा हे काय म्हटले की नाही, आम्ही काय आहोत, आधीच ते काय होते, ऊर्ध्वरेता होते. त्यांना या भौतिक जगात भौतिक ह्याच्यात काही आकर्षण नव्हतं. त्यामुळे काय झालं, ते आधीच मुक्त होते. तर असे संत पुरुषही तिथे होते. शिवजींच्या बरोबर कुबेर पण होते जे संपत्तीचं रक्षण करणारे आहेत. आणि सर्व गोष्टीतनं मुक्त असलेले 4 कुमार असेही होते. इथे जर श्लोकात जर तुम्ही बघितलं तर पहिली ओळ आहे 34व्या श्लोकाची, सनंदन आद्य करून. म्हणजे हे जे 4 कुमार आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे सगळे 4 कुमारही तिकडे बसले होते. आणि शिवजी कसे होते, ऋषी तुल्य आणि गंभीर दिसत होते. असे एक मोठा ऋषी असा बसला आहे, गंभीर त्याने असे दिसत होते. तर पुढे आपण ह्याचं आहे ना एक चित्र आहे, तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता. आता बघणार असाल तर प्रभुपादांचं जे चित्र आहे ते काढा रंगीत. त्याच्यानंतर किती पानं उलटायची ते सांगते मी. जर तुम्ही प्रभुपादांचं चित्र मिळालं तुम्हाला, ते पान उलटा, उलट करा. मग दुसरं पान उलटा, त्याच्यात सतीची लीला दिसतीये तुम्हाला. मग तिसरं पान उलटलं की डाव्या हाताला शिवजी बसलेत बघा, दिसतंय का तुम्हाला? तुमच्या पण तेच आहे का पान? ठीक आहे. तर मोठा वटवृक्ष आहे, त्याच्या खाली आपल्याला शिवजी दिसलेले आहेत, आसनस्थ बसलेत. समोरच नारद मुनी आहेत आणि इथे छोटे छोटे हे मुलगे दिसत आहेत, ते कोण आहेत? 4 कुमार आहेत. आणि एकदम मागे जर आपण बघितलं तर इथे बघा 3 मुख दिसत आहेत आणि मागे एक त्यांचं मुख. असे ब्रह्माजी आणि देवता सगळे तिथे आलेत असं दिसत आहे. तर हे चित्र तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता हवं तर, कारण की पुढे कसे शिवजी बसलेत, त्यांचे हात कसे आहेत, हे सगळं सगळं वर्णन केलेलं आहे. आपण मध्ये मध्ये हे चित्र बघू शकतो. आता तात्पर्य, 34चं तात्पर्य. भगवान शिवांसमवेत म्हणजे त्यांच्या बरोबर बसलेल्या व्यक्ती अतिशय महान होत्या, कारण चतुष्कुमार जन्मापासूनच मुक्त होते. भागवतात पूर्वीच उल्लेख आलेला आहे की या 4 कुमारांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पित्याने त्यांना विवाहबद्ध होऊन
नवनिर्मित विश्वामध्ये वृद्धी करण्यासाठी प्रजोत्पादन करण्याची विनंती केली होती. आणि ब्रह्माजींनी म्हटलं होतं की काय करा, तुम्ही विवाहित व्हा, गृहस्थाश्रमात प्रवेश करा. परंतु असे करण्यास त्यांनी नकार दिला. कोणी? 4 कुमारांनी नकार दिला. आणि त्यामुळे ब्रह्मदेव अतिशय क्रोधित झाले, रागावले. त्यांच्या या क्रुद्धावस्थेत रुद्र किंवा भगवान शिवांचा जन्म झाला, भ्रुकुटीतनं झाला. पण हे आधीच वाचलंय 3ऱ्या स्कंदाच्या 12व्या अध्यायामध्ये. अशा रीतीने कुमार आणि शिव यांचा निकटचा संबंध आहे. म्हणजे काय आहे, पहिले कुमार आले, कुमारांनी आज्ञा नाही मानली आणि लगेचच ब्रह्माजींच्या भ्रुकुटीतनं क्रोधामुळे शिवजी प्रकट झाले. म्हणजे ते कसे भावंडांसारखे आहेत. हे ब्रह्माजींमधूनच दोन्ही निघालेले आहेत. देवतांचा कोषाध्यक्ष असलेला कुबेर अतिशय धनवान आहे. आपण कालच कुबेराबद्दल बघितलं होतं की कुबेर कोणाचा मुलगा आहे आणि ते सगळं. कुबेर पुलत्स्य ब्रह्माजींचे जे हे होते आपले 10 पुत्र मग ब्रह्माजींनी प्रकट केले रुद्रांनंतर. ते 10 पुत्र म्हणजे 10वे होते नारद मुनी आणि बाकीचे सगळे ऋषी झाले. ते आठवत आहे? आपण 3ऱ्या स्कंदात 12व्या अध्यायात वाचलं होतं. त्यातले एक ऋषी कोण होते? पुलत्स्य. त्या पुलत्स्यांचा मुलगा एक आहे विश्रवा आणि त्याचा मुलगा कुबेर. तर हा कुबेर पण तिथे होता. तर देवतांचा कोषाध्यक्ष असलेले कुबेर हे स्वतः कसे आहेत? धनवान आहेत. म्हणजे तिथे एक असे होते काही की ज्यांनी सगळं काही भौतिक हे सोडून दिलं आणि ते फक्त भगवंतांच्या स्मरणात हे आहेत निमग्न. आणि दुसरे कोण आहेत? कुबेर सारखे धनी माणूस पण तिकडे बसलाय. म्हणून कुमार आणि कुबेरा समवेत चे भगवान शिवांचे सानिध्य दर्शवते की शिव हे सर्व भौतिक आणि आध्यात्मिक ऐश्वर्यांनी संपन्न आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कोण मार्गदर्शनाला आलेले आहेत? एक तर भौतिक सगळी कार्य करणारा कुबेर पण आलाय आणि अध्यात्मामध्येही प्रगत झालेले जे कुमार आहेत, इतर साधू आहेत, तेही तिथे आहेत. त्यामुळे सांगितलं की शिवजी कसे आहेत? हे अशा सर्व ऐश्वर्यांनी संपन्न आहेत. वस्तुतः ते पुरुषोत्तम भगवंतांचे, भगवान श्रीकृष्णांचे काय अवतार आहेत ते आपण बघितले होते. कोणत्या प्रकारचे अवतार आहेत? गुण अवतार. कोणते कोणते गुण अवतार आहेत? 3 आहेत भगवंतांचे गुण अवतार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिवजी. आणि म्हणूनच त्यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. ठीक आहे. 35व्या श्लोकाला जायचं. 35व्या श्लोकाचं भाषांतर. इंद्रिये, ज्ञान, सकाम कर्मे आणि पूर्णत्व प्राप्तीच्या मार्गाचे स्वामी म्हणून भगवान शिव आपल्या पूर्णावस्थेत स्थित असल्याचे देवांनी त्यांना पाहिले. ते अखिल जगताचे मित्र होते आणि सर्वांवरील त्यांच्या पूर्ण प्रेमामुळे ते सर्वांसाठीच अतिशय मंगलदायक होते. शिवजी कसे होते? सगळ्यांसाठी हे आहेत, मित्र आहेत. म्हणजे काय? शिवजींचे एकतर इंद्रियांबद्दल म्हटलं तर त्यांचे इंद्रिय स्वतः त्यांनी संयमित केलेले आहेत. ते ज्ञानी आहेत. आणि जे सकाम कर्मामध्ये लिप्त असलेले, इच्छा असलेली जी लोक आहेत त्यांनाही मार्गदर्शन करणारे शिवजीच आहेत. आणि जे पूर्णत्व प्राप्ती मार्गात जे प्रगत होऊ इच्छितात त्यांनाही मार्गदर्शन करणाऱ्यांचे पण ते स्वामी आहेत. अशा तऱ्हेने शिवजी कसे आहेत? आपल्या पूर्ण अवस्थेत, म्हणजे ते कसे आहेत? सर्वांना मदत करतात. सर्वांचे इथे जर तुम्ही बघितलं 35व्या श्लोकाचा शेवटी तर दिलाय की वात्सल्यात लोकमंगलम. त्याच्या आधी दिलाय विश्वसुहृदम वात्सल्यात लोकमंगलम. म्हणजे असे शिवजी कसे आहेत? अखिल जगताचे मित्र आहेत, सुहृद आहेत. ते वात्सल्यात सर्वांवर ते प्रेम करतात आणि प्रत्येकासाठी असे ते आहेत मंगलमय आहेत. ठीक आहे. तर तात्पर्यात प्रभुपाद व्यवस्थित समजवतात आपल्याला त्या शब्दांचे अर्थ.
भगवान शिव कसे आहेत? परिपूर्ण ज्ञान आणि तपश्चर्याने संपन्न आहे. तपश्चर्या करतात ते आणि ज्ञानही आहे त्यांना पूर्ण. ज्याला कार्य करण्याची पद्धती ज्ञात आहे तो पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये स्थित असल्याचे जाणावे. काय सांगितलंय की ज्याला माहिती आहे भक्ती मार्गाचं पद्धती कशी आहे, कशी करायची, तो काय करतो? प्रत्येक कार्य कशी करतो? भगवंतांना केंद्रात ठेवून करतो. तर अशी ज्याला माहिती आहे की कसं कार्य केलं पाहिजे आपण, ही ज्याला पद्धती नीट माहिती आहे तो काय करतो? भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये काय करतो? स्थित असतो. भक्तिमय सेवा करण्याची साधने आणि मार्ग यांचे परिपूर्ण ज्ञान मनुष्याला प्राप्त झाल्याविना तो भगवंतांची सेवा करू शकत नाही. आता काय आहे? भगवंत ह्याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे आपल्याला एक तर संबंध अभिधेय हेच नेहमीच आहे. काय आहे? आता भक्ती करायची आहे तर भक्ती करायची तर सगळंच माहिती पाहिजे की काय, कोणाची भक्ती करायची, का करायची, कशा प्रकारे करायची, हे सगळं. मग कुठच्या साधनांनी करायची, मग हा मार्ग भक्ती मार्ग कसा आहे, त्यात काय काय करायला लागतं, ह्याचं सगळं ज्ञान जेव्हा माणसाला प्राप्त होतं तेव्हा तो काय करू शकतो? भगवंतांची सेवा करू शकतो. नाहीतर काय, काहीच माहित नाही तर कशा प्रकारे करणार ते, म्हणून असं सांगितलं इकडे. भगवान शंकरांचे वर्णन येथे अधीश्वर असे केले आहे. 35व्या श्लोकात पहिल्या ओळीचं शेवट अक्षर आहे ना, ते आहे अधीश्वरम. ईश्वर म्हणजे नियंता आणि अधीश्वर म्हणजे विशेष करून इंद्रियांचा नियंता. सामान्यतः भौतिकतेने प्रदूषित झालेली आपली इंद्रिय तृप्तीच्या कार्यांमध्ये संलग्न होणे स्वाभाविकच आहे. आता काय आहे? आपली कशी इंद्रिय आहेत? आपल्या इंद्रियांना काय, आता प्रत्येक इंद्रियांना विषय असतो माहिती आपल्याला. आता आपली ज्ञानेंद्रिय आपण बघू काय आहे? डोळे, चेहऱ्यावरच आहेत सगळी. डोळे, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा, बरोबर? हा, असं जर बघितलं तर प्रत्येक इंद्रियाला काय असतं? इंद्रिय विषय असतो. डोळ्याला काय असतं? काहीतरी दिसतं ना, रूप, हा विषय आहे त्याचा. रूप बघतो, आकार बघतो ना, त्याला संस्कृत मध्ये रूप, हा, डोळ्यांचा. कानांचं हे काय आहे विषय? शब्द ऐकतो. नाकाने काय ऐकतो तो? नाकाने काय घेतो तो? वास. म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे गंध घेतो, वास घेतो. नंतर जिभेने काय तो चाखतो? रस संस्कृत मध्ये आहे. चव चाखतो ना, त्याला म्हणतात रस. म्हणून जिभेचा विषय, जीभ या इंद्रियाचा विषय आहे रस. आणि त्वचा कसं कळतं? आता एखादा कपडा आहे मी घातलाय, तो खरखरीत आहे का तो नरम मऊसूत आहे, हे कशाने कळतं? स्पर्श. शाबास. तर असे सगळे इंद्रिय आहेत ते हे इंद्रिय विषयांपासून भोग घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर सामान्यतः कशी असतात ही इंद्रिय आपली? जिथपर्यंत आपण भगवंतांच्या सेवेत लागत नाहीत तेव्हा काय, एक तर म्हटलं जातं की जर तुम्ही भगवान कृष्णांची सेवा नाही केली तर तुम्हाला कोणाची सेवा करायला भाग पडलं जातं? इंद्रियांची. हा, म्हणजेच मायाची सेवा, इंद्रियांची सेवा करायला लागतं. तर म्हणजेच काय आहे, भौतिकतेने प्रदूषित होतात, काही माहिती नाही काय करायचं ते. त्यामुळे मग इंद्रिय काय करतात? इंद्रिय तृप्तीच्या इच्छेमागे काय करतात? इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये लागून जातात. हे स्वाभाविक आहे, हे सहजच आहे. पण जेव्हा ज्ञान मिळतं, आध्यात्मिक ज्ञान मिळतं आणि तपश्चर्येद्वारे जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा आपली इंद्रिये शुद्ध होतात. आता आपण कोणती तपस्या करतो? आपण पण तपस्या करतो. आपण सकाळी लवकर उठून स्नान करून भगवंतांचा जप करतो, हा, सगळं करतो. आताच काही महिन्यांपूर्वी काय गेली ती भीमा एकादशी गेली, बरोबर? त्यावेळी आपण तपस्या केली. छोट्या छोट्या तपस्या आपण नेहमीच करत असतो. आपण अनेक गोष्टींचा त्याग केला आहे.
बरोबर, जे भक्तीसाठी उपयुक्त नाही अशा कितीतरी खाण्याच्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, जे आपण पूर्वी खात होतो. तर हे पण एक तपस्याच आहे, शारीरिक तप आहे. बरोबर. तर अशा रीतीने आपण एक तर ज्ञान मिळवतो आध्यात्मिक आणि काय विविधरित्या तप करतो कार्य करताना. तेव्हा काय होतं, आपली प्रगती होते. आणि तेव्हा जेव्हा आपली प्रगती होते यांच्याद्वारे ज्ञान घेतल्या आणि तपश्चर्याने, तेव्हा काय होतं, आपली इंद्रिय आपोआपच काय होतात, भगवंतांच्या सेवेत लागल्यामुळे ती शुद्ध होतात आणि मग ती भगवंतांच्या सेवेमध्ये निमग्न होतात. सुरुवातीला आपण थोडीशी सेवा करतो बघा. आपण कधी पहिल्यांदा आलेलं असतं तेव्हा कोणीतरी म्हणतं, जरा ही फुलं जरा वेगळी करून देशील का, जरा चटई अंतरशील का, असे छोट्या छोट्या आपल्याला सेवा मिळतात. आणि जेव्हा आपण काय करतो, अशी सेवा करायला लागतो, तेव्हा काय होतं, आपली भक्तीत आणखीन प्रगती होते. आणि मग आपण काय करतो, नंतर मग कंटिन्यू सेवा करतो, निमग्न त्याच्यात ओढले जातो किंवा त्याच्यात मग्न होतो. ही पुढची स्टेप आहे. भगवान शिव अशा पूर्णत्वाचे प्रतीक आहेत. भगवान शिवजी कसे आहेत, त्यांनी अशी भक्ती म्हणजे ते भक्तीत इतके मग्न असतात की त्यामुळे त्यांना म्हटलंय की ते पूर्णत्वाचे प्रतीक आहेत. आणि म्हणून शास्त्रांमध्ये म्हटले आहे की वैष्णवानाम यथा शंभू. भगवान शिव कसे आहेत, वैष्णव आहेत. भगवान शिव या भौतिक जगातील आपल्या कार्यांद्वारे सर्व बद्ध जीवांना दिवसातील 24ही तास भक्तिमय सेवा कशी करावी हे शिकवितात. शिवजी काय शिकवतात, नुसतं शिवजींना आपण म्हणजे शिवजींचं नुसतं चित्र बघितलं तरी त्यात काय दिसतात, शिवजी काय करत असतात, जप. भगवंतावर ध्यान, लक्ष केंद्रित असतं फक्त भगवंतांच्या स्मरणामध्ये. म्हणजेच काय करतात शिवजी, जे काही हे करतात ना, तर जगातले जे सगळे बद्ध जीव आहेत त्यांना काय मिळतं, त्यांच्याकडे बघून कशी भक्तिमय सेवेत संलग्न राहावं हे शिकायला मिळतं. यास्तव म्हणजे म्हणूनच त्यांचे वर्णन येथे लोकमंगल अर्थात सर्व बद्धात्म्यांसाठी सौभाग्याची मूर्ती असं केलेले आहे. नाहीतर काय करतात, सर्व बद्ध जीव भौतिक जगात अडकून पडलेले आहेत, पण जेव्हा ते शिवजींना बघतात, शिवजींबद्दल जाणतात, तेव्हा त्यांना कळतं की काय करावं. म्हणून त्यांना मंगल म्हटलंय. 36व्या श्लोकाला जायचं का पुढे? हो. भाषांतर. आता ते बसलेले आहेत ना, आपण चित्र बघितलं त्याचं सगळं वर्णन आहे पुढे. ते म्हणजे शिवजी मृग चर्मावर बसलेले होते. मृग चर्म म्हणजे इंग्रजीत डिअर स्किन म्हणजे काय, हरिण असतं ना, तर हरणाचं कातडं. आता हे शिवजी कसे आहेत, एवढे काय आहे तिथे दिलंय, विश्व सुहृद आहेत, वात्सल्य आहे, इतके प्रेमळ आहेत. मग त्यांनी काय ते कोणी म्हणेल की अरे एवढे आहेत आणि बसलेत तर हरणाला मारून त्याच्या कातड्यावर, तसं नाहीये. हे जे ऋषी मुनी वगैरे असे असतात जे मृग चर्मावर बसतात ना, ते कसं असतं, मृगाचं कातडं म्हणजे हरणाचं, जो हरिण स्वतः म्हणजे म्हातारा होऊन देह सोडतो तेव्हा ते कातडं सुकतं ना, तेव्हा ते स्वच्छ करून हे साधू संत बसण्यासाठी वापरतात. जेणेकरून काय होतं, जेव्हा ते तर जंगलातच तपस्या वगैरे करतात, तर त्या मृग चर्माच्या म्हणजे त्या कातड्याच्या वासाने इतर कृमी कीटक येत नाहीत तिकडे आणि ह्या जो तपस्वी जो बसलाय त्याला त्रास होत नाही. समजलं? म्हणून हे मृगचर्म वापरलेलं असतं. आणि ह्याच्यावर गवताची म्हणजे चटई अंथरलेली असते. ते आपल्याला पुढे नंतर वाचायला मिळेल. ते शिवजी मृगचर्मावर बसलेले होते आणि तपश्चर्येच्या सर्व प्रकारांचा अभ्यास करीत होते. त्यांनी भस्म लावलेले असल्यामुळे ते संध्या समयीच्या मेघाप्रमाणे दिसत होते. त्यांनी चेहऱ्याला कपाळाला भस्म लावलेलं होतं. त्यांच्या जटांवर अर्धचंद्राचे चिन्ह होते. काय असतं, नेहमी डोक्यावर चांदोबा असतो, त्यांच्या चंद्र असतं शिवजींच्या. तात्पर्य, भगवान शंकरांच्या तपश्चर्येची लक्षणे ही
ही नेमकी वैष्णवांसारखी नसतात. शिवजी कसे आहेत? सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत, अगदी तमोगुणातल्या लोकांनाही. त्यामुळे ते आपण जे वैष्णव भक्त आहेत तसे राहत नाही. ते कुठे राहतात वगैरे आपण आधीच वर्णन पाहिलेलं होतं. ते निश्चितच सर्वोत्तम वैष्णव आहेत. ते वैष्णवानां शंभो आहेतच, पण वैष्णवांच्या तत्वांचे पालन न करू शकणाऱ्या विशिष्ट वर्गाच्या लोकांसाठी ते अशी लक्षणे प्रकट करतात. ते वैष्णवांसारखे राहत नाहीत का? तर ते जसे राहिले तर जे तमोगुणी लोक वगैरे आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी ते कसे कार्य करू शकणार? कारण ती लोक शिवजींकडे यायला घाबरतील. त्यामुळे शिवजी काय करतात? त्यांच्याकडे जातात. शैव अर्थात भगवान शिवांचे अनुयायी. शैव लोक म्हणजे काय? शिवजींना फॉलो करणारे अनुयायी. हे सामान्यतः शंकरासारखीच वेशभूषा धारण करतात. शिवजींसारख्या जटा वाढवतात वगैरे असं करतात. आणि कधी कधी धूम्रपान आणि मादक द्रव्यांचे सेवनही करतात. तथापि शैवांचे असे आचरण वैष्णवांद्वारे कधीच स्वीकारले जात नाही. हे शिवजींचे अनुयायी आहेत, जसे धूम्रपान वगैरे करतात तसे कोणी वैष्णव करीत नाहीत. 37 श्लोक बघायचा पुढे. हो. भाषांतर. ते म्हणजे शिवजी एका दर्भासनावर बसलेले होते. म्हणजे खाली मृगचर्म टाकतात आणि त्याच्यावर गवताचं चटई टाकतात. आणि महर्षी नारदांसह उपस्थित सर्वांशी बोलत होते. विशेषत्वाने नारदांशी ते परम सत्याविषयी बोलले. तात्पर्यात दिलेलं आहे. भगवान शिव दर्भासनावर बसलेले होते कारण परम सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्याचा अभ्यास करणारे पुरुष अशा आसनांचा स्वीकार करतात. तपस्या करताना असे चटईवर बसतात. या श्लोकात असा विशेष उल्लेख आलेला आहे की भगवान शिव प्रख्यात भक्त महर्षी नारद मुनींशी बोलत होते. नारद मुनी काय आपण बघितलं की ब्रह्माजींनी पहिले 4 कुमारांची निर्मिती केली. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही म्हणून राग आला आणि ब्रह्माजींच्या भ्रुकुटीतून रुद्र आले म्हणजे शिवजी आले. आणि नंतर ह्यांनी काय केलं? ब्रह्माजींनी 10 ऋषींची निर्मिती केली. बरोबर. त्यातले 10वे कोण होते? नारद मुनी. हा, आपण हे सगळं 3ऱ्या स्कंदातल्या 12व्या अध्यायात वाचलेलं आहे. तर असे हे नारद मुनी आहेत. त्यांनी म्हणजे हे नारद मुनी काय आहेत? शिवजींचे भाऊ आहेत. बरोबर. ब्रह्माजींमधूनच प्रकट झाले. नारद मुनी त्यांना म्हणजे शिवजींना भक्तिमय सेवेविषयी प्रश्न विचारित होते. आणि ते सर्वश्रेष्ठ वैष्णव, ते म्हणजे शिवजी हे वैष्णवानाम यथाशंभो सर्वश्रेष्ठ वैष्णव असल्यामुळे नारदांना उपदेश देत होते. दुसऱ्या शब्दात ते दोघेही वेदांमधील ज्ञानाविषयी चर्चा करीत होते. पण त्यांच्यामधील चर्चेचा प्रमुख विषय भक्तिमय सेवा हा होता हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या दोघा भावंडांची चर्चा काय चालली होती? भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा म्हणजे काय? सेवा, भक्ती करता करता सेवा ही केलीच पाहिजे. बरोबर. या संदर्भात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ उपदेशकर्ता व वक्ता आहेत. इथे काय करतायत? ते उपदेश करणारे आहेत. आणि महर्षी नारद, महर्षी म्हणजे महान ऋषी, नारद हे सर्वश्रेष्ठ शिष्य वा श्रोता आहे. तिथे काय दिसतंय की हे उपदेश करणारे आहेत सर्वश्रेष्ठ आणि इथे नारद मुनी सर्वश्रेष्ठ शिष्य किंवा श्रोता आहेत. श्रोता म्हणजे ऐकणारे. यास्तव म्हणजे म्हणूनच वैदिक ज्ञानाचा सर्वश्रेष्ठ विषय कोणता चर्चेला चाललाय? तिकडे मोठा सर्वश्रेष्ठ उपदेश करतात शिवजी बोलतायत, सर्वश्रेष्ठ श्रोता नारद मुनी ऐकतायत आणि मग त्यांचा विषय काय असेल? सर्वश्रेष्ठ विषय आहे वैदिक ज्ञानाचा. तो काय? भगवान श्रीकृष्णांची भक्ती किंवा भक्तिमय सेवा. 38व्या श्लोकाला जायचं. आता तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही हवं तर ते चित्र बघा.
मी वाचते. हा, हो. तुम्ही ते चित्र काढा बरं आणि मिळालं का हो सांगा मला. मिळालं ना. हा, ठीक आहे. त्या चित्रात काय दिसतंय ते दिलंय 38व्या श्लोकाचं भाषांतर. भगवान शिवांचा डावा पाय उजव्या मांडीवर होता आणि डावा हात डाव्या मांडीवर होता. दिसतंय तुम्हाला? हो हो. हा. आपल्या उजव्या हातात त्यांनी रुद्राक्ष माळा धरलेली होती. मला तर इथे काही दिसली नाही, पण ती माझ्यामध्ये हातात आहे. हातात. हा, आहे बघा अशी, ते कडसारखं असतं तशी आहे. हा, बसण्याच्या या स्थितीस वीरासन म्हणतात. हे जसे बसलेत त्याला काय म्हणतात? वीरासन. आसन आहे ते वीरासन आहे. ते वीरासनामध्ये बसलेले होते आणि त्यांनी तर्क मुद्रा धारण केली होती. शिवजींचा उजवा हात आहे ते कसं आहे बघा, असं आपण काहीतरी सांगतो बघा, एका बोटाने काहीतरी दाखवतो किंवा सुचवतो किंवा सांगतो. दिसते तुम्हाला? एक अंगठ्याजवळचं बोट असं वर आहे आणि बाकीची वळलेली आहेत असं दिसतंय? हो हो. हा, तर ह्याला म्हणतात तर्क मुद्रा. ठीक आहे, आता आपण तात्पर्य वाचूया. या ठिकाणी वर्णिलेल्या आसन स्थितीस अष्टांग योग पद्धती नुसार वीरासन असे म्हणतात. म्हणजे काय, अष्टांग योग जो आहे त्याच्यात सांगतात ना, यम नियम सगळं, ते तुम्ही कधी ऐकलेलं असेल ते, की 8 हे आहेत, ते आहे अष्टांग योग. तर त्याच्या पद्धतीनुसार जे आता ते बसलेत त्याला काय म्हणतात? वीरासन. ते आसन कोणतं आहे? वीरासन. योगाचरणामध्ये यम नियम अर्थात नियंत्रण, विधी नियमांचं पालन, आसनांचा सराव आदी 8 विभाग आहेत. म्हणजे काय आहेत? यम आहे, नियम, नंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल जाणून घ्यायचंय का 2 मिनिटात, की एवढी माहिती बस झाली? 8 आहेत हे सांगा मला. हा, काय सांगू? ओके, ठीक आहे. तर हे जे आहेत ना योगाचरणामध्ये, हे अष्टांग योग, त्यात यम जे सांगितलेलं आहे त्याला म्हणतात 5. त्यामध्ये 5 सामाजिक नैतिकता येतात. म्हणजे समाजात राहताना काय काय केलं पाहिजे ते. त्यात काय आहे की अहिंसा केली नाही पाहिजे. म्हणजे कायेने, वाचेने, मनाने. म्हणजे काय, मनाने पण कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही. हा, वाईट कोणाचं करायचं नाही. कायेने म्हणजे आपल्या शरीराने, हा म्हणजे ऍक्शनने पण करायचं नाही. आणि वाचा म्हणजे काय, बोलून पण कोणाची हिंसा करायची नाही. बरोबर, कोणाला वाईट बघेल असं हे करायचं नाही, बोलायचं नाही. मग दुसरं आहे त्यात सत्य. सत्य म्हणजे काय, जे परम सत्य आहे भगवंत ह्यांच्याशी जोडलं जाणं. अस्तेय म्हणजे काय, चोरी करायची नाही. आपल्याला दिलंय तेवढंच घ्यायचं, इतर कोणाचं काही घ्यायचं नाही. दुसऱ्यांच्या गोष्टींवर अधिकार दाखवायचा नाही. पुढचं आहे 4थं ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय, आपली जी चेतना आहे ती ब्रह्मस्तरावर ठेवायची. म्हणजे काय, चेतनेला नेहमी भगवंतांच्या स्मरणात ठेवायचं. आणि दुसरं ब्रह्मचर्याचा अर्थ इंद्रिय तृप्ती करायची नाही, संयमित जीवन जगायचं. जर गृहस्थाश्रमात असेल तर त्यांनी संयमित जीवन जगायचं, इंद्रिय तृप्ती संयमित करायची. नंतर 5वं आहे अपरिग्रह. म्हणजे काय, अनावश्यक संचय करायचा नाही. आपल्याला आवश्यक आहे तेवढंच ठेवायचं. म्हणजे आता जर मला कोणी देतंय काही, तर जर मला 2 फळं आता खाऊन जर माझं पोट भरणार असेल, तर उगाच मी त्याच्या टोपलीत आहे ती सगळ्यांवर नजर ठेवण्याची काही गरज नाही. बरोबर, हा, किंवा हाव म्हणून लपून ठेवायचं सगळं आणि मग ते कुजून जातं. आणि हे असं काहीही करायचं नाही. असे ह्याला म्हणतात अपरिग्रह. ठीक आहे, हे झाले यम. नियम म्हणजे काय, 5 वैयक्तिक नैतिकता. म्हणजे काय आहे, स्वतः कसं राहायचं ते. शौच म्हणजे काय, शरीर आणि मनाने शुद्ध राहायचं. शरीर शुद्ध करायचं आणि मनातले विचारही शुद्ध करायचे. दुसरं आहे संतोष. संतोष म्हणजे संतुष्ट राहणं. आपण म्हणतो ना, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बरोबर आहे, भक्ती करायची,
स्थाने स्थिता, जसं भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, स्थाने स्थिता, ज्या परिस्थितीत भगवंतांनी ठेवलंय त्यात भक्ती करा हा, आणि त्यात समाधानी राहा. म्हणजे आता समजा मी खूप गरीब आहे आणि माझं 2च खोल्यांचं घर आहे, तर मी असं नाही म्हटलं पाहिजे की जेव्हा मोठा बंगला होईल ना तेव्हाच मी भक्ती सुरू करेल. नाही, आहे त्या ह्याच्यात संतुष्ट राहायचं आणि भक्ती चालू ठेवायची. तिसरं आहे तप. तप म्हणजे काय? शिस्तीत राहायचं. सगळं जे आहे, आपण मगाशी पण तप बघितलं की काय असं तप आचरण म्हणजे आपण सकाळी लवकर उठतो, भगवंतांसाठी म्हणजे भगवंतांसाठी कुकिंग करतो, हे सगळे तपामध्येच येतं. आपण कष्ट घेतो ना यासाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी. मग काय आहे? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? आत्मचिंतन, चिंतन करायचं. नंतर आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? ईश्वराप्रती पूर्ण समर्पण किंवा पूर्ण श्रद्धा. म्हणजे काय आहे? आपल्या स्वतःला भगवंतांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा हवी. ठीक आहे. मग असे झाले यम आणि नियम झाले. मग आसन, वेगवेगळे आसन करतात ना ते आहे. मग प्राणायाम. आसन असतात ते काय? आता जसं वीरासनात बसले तसे वेगवेगळे आसन. आणि प्राणायाम आहे पुढचं, चौथं, त्याने श्वासाचे व्यायाम सगळे. नंतर आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रिय असतात ती इथे तिथे पळून नाही द्यायची. हा, आपली नाही तर इंद्रिय कशी असतात, असं एक वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे की शरीराला त्यांनी रथाचं उदाहरण दिलेलं आहे. मन लगाम आहे आणि बुद्धी आहे ती सारथी आहे. हा, आणि आपण आहोत ते रथात बसलेले आहोत, आत्मा. आणि घोडे जे आहेत ना ते काय आहेत? इंद्रिय आहेत. आणि ही इंद्रिय आपल्या आपल्या इंद्रिय विषयांकडे 5 दिशेला जर धावत सुटली तर आपला रथ नीट चालेल का? नाही. कान म्हणेल मला हे काहीतरी ऐकायचंय भौतिक, जीभ म्हणेल चला त्या हॉटेलला धावत सुटू, मग हे इथे ते तिथे, अशी सगळी इंद्रिय आपल्या आपल्या बेदरकार वृत्तीने वागायला लागली तर आपलं रथ नीट चालू शकेल का? नाही. त्यामुळे आपलं जे मन आहे, मनाचा लगाम म्हणतात ना, तो बुद्धी नावाचा सारथी काय करतो? पकडतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांना केंद्रित करणं, एकाच ठिकाणी केंद्रित करायचं, इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावायचं. ठीक आहे, म्हणजे इंद्रियांना केंद्रित करायचं. धारणा म्हणजे काय? मन एकाग्र करणे. मन कसं करायचं? एकाग्र. चंचल मन असतं ते थोडा काळासाठी का होईना स्मरणामध्ये एकाग्र करायचं भगवंतांची. मग ध्यान म्हणजे काय? धारणेची पुढची स्टेप, अधिक काळासाठी, जास्त काळासाठी मन एकाग्र करणं. आणि समाधानी म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? भगवंतांच्या चिंतनात निमग्न होणे. जसे शिवजी दिसतात ना, असे स्थिरपणे ते भगवंतांचं चिंतन करत राहणं. ठीक आहे. हे अष्टांग योगातले आपण हे थोडीशी माहिती दिली. तर आसनांच्या सरावामध्ये वीरासना व्यतिरिक्त पद्मासन आणि सिद्धासनासारखी इतरही आसने आहेत. श्री विष्णू अर्थात परमात्म्याचा साक्षात्कार करून घेण्याच्या स्तरावर उन्नत झाल्याविना या आसनांचा अभ्यास करणे ही योगाची पूर्णावस्था नाही. म्हणजे काय? जर एखादा म्हटला की मला योगाची पूर्ण अवस्था गाठायची आहे, तर प्रभुपाद काय म्हणतात की पहिले काय करायला पाहिजे? त्यांनी श्री विष्णूंचा किंवा परमात्म्यांचा साक्षात्कार केला पाहिजे. साक्षात्कार म्हणजे काय? एकतर माझ्या हृदयात कोण आहे? परमात्मा आहे. त्याच्या आधी तो काय जाणतो की मी आत्मा आहे, भगवंत काय आहेत? परमात्मा आहेत, भगवंत माझे पिता आहेत, मी त्यांचा पुत्र आहे, माझं त्यांचा संबंध आहे आणि त्यांचं स्मरण करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यांचं जप करणं. तर हे जेव्हा आता ह्याला म्हणतात परमात्म्याचं साक्षात्कार, परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणं, हे जेव्हा कळतं, ह्या स्तरावर उन्नत झाल्याशिवाय आसनांचा अभ्यास करणं काय उपयोग नाही. जेव्हा तो ध्यान केंद्रित करायला लागतो परमात्म्यावर, तेव्हाच हे आसनांचा अभ्यास करणं म्हणजे योग्य होईल. ठीक आहे, कळलं हे? तर जिथपर्यंत साक्षात्कार झाला नाही
तिथपर्यंत योगा आसनांचा अभ्यास करणं केलं तर काय योगाची पूर्ण अवस्था मिळणार नाही. म्हणजे काय, मी नुसतं खूप योगासनं केली तर मी सांगू शकेल का मला योगाची पूर्ण अवस्था मिळाली? नाही. नुसती योगासनं नाही, त्याच्याबरोबर काय जाणलं पाहिजे, हृदयात माझे भगवंत परमात्मा रूपात आहेत आणि त्यांचं स्मरण करणं माझं कर्तव्य. ठीक आहे. भगवान शिवांना योगीश्वर म्हणजेच योगीश्वर म्हटलेलं आहे. म्हणजेच काय आहे, सर्व योगी जनांचे स्वामी, योगी ईश्वर त्यांचे स्वामी आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांना काय म्हणतात, योगेश्वर असे म्हणतात. योगीश्वर हा शब्द भगवान शिवांच्या योगाभ्यासास कोणीही मागे टाकू शकत नाही असे दर्शवते. म्हणजे काय, सगळे योगींपेक्षा श्रेष्ठ कोण आहेत, शिवजी आहेत. त्यांचा योगाभ्यास सर्वात श्रेष्ठ आहे. आणि योगेश्वर हा शब्द भगवान श्रीकृष्णांच्या योग पूर्णत्वास कोणीही मागे टाकू शकत नाही हे दर्शवतो. योग, योग म्हणजे काय आहे, क्रिया ही भगवंतांशी जोडली जाणार भक्ती. तर काय आहे, वेगवेगळे जे योग आहेत हे काय आहे, बाकी लोकांना शिकायची गरज आहे, पण भगवान श्रीकृष्णांना काही शिकण्याची गरज आहे का? सगळं काही जे प्रकट होतं ते भगवंतांच्या इच्छेने, भगवंतांच्या काय म्हणतात त्याला, भगवंतांच्या अचिंत्य शक्तींमुळे प्रकट होतं. त्यामुळे वेगळं हे करायची काही गरज नाही. म्हणजे श्रीकृष्णांना योग पूर्णतेसाठी स्वतः काही प्रयत्न करायला लागत नाही. बरोबर आहे. कारण काय आहे, ते स्वतः काय आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. ते स्वतः पूर्ण आहे. ठीक आहे. हा, या श्लोकामध्ये एक शब्द आहे, काय आहे, तर्क मुद्रया. 38व्या श्लोकाचा शेवटचा जर शब्द बघितला तर तो आहे तर्क मुद्रया. म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल सांगतात. तर्क मुद्रा हा आणखीन एक शब्द महत्वाचा आहे. तो सुचवतो की हाताची बोटे उघडलेली आहेत आणि दुसरे बोट हे हातासमवेतच उंचावलेल्या अवस्थेत आहे. आपण बघितलं बघा, असे काहीतरी समजावून सांगतायत ना ते शिवजी, त्या चित्रात बघितलं ते. आणि या मुद्रेद्वारे श्रोत्यांवर एक विशिष्ट विषयाचे महत्व बिंबवले जाते. वास्तविकपणे हे एक प्रतीक आहे. ते काय करतात, असं काहीतरी समजावून सांगतात. ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.